मन मंदिरा ते जाणे उजळून घे साधक मन मंदिरा. हा हा, एक नंबर एक नंबर. अहो तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच तुम्ही मन मंदिरात होता का नाही तेव्हा आलो. चालते चालते तुमचं. सॉरी सॉरी तुमची तंद्री तोडी. अहो नाही नाही. ए चहा बी दिलास का नाही? अहो नाही, चहा नको मला. विचारलं त्यासनी नग म्हणून म्हणल्या. बरं बरं ठीक आहे, जा तू. तुमचं चालू दे, मी आपलं मध्येच तुम्हाला अडवलं. अहो मी इथे तुम्हाला गाणं शिकवायला आली, गाणं गायला नाही. आणि परत कोणीतरी म्हणायचं की गाणं शिकवायचं सोडून स्वतःच गात बसली. अहो नाही नाही, तुम्ही आमच्या मास्तरीनबाईंचं एवढं मनावर घेऊ नका. खरं सांगतो तुम्हाला, त्यांचं कसं आहे माहिती आहे का, त्यांचं मनात एक आणि तोंडावर एक असं नसते. जे मनात येतं ते बोलून टाकतात त्या. खरंच त्या मनानं अशा आहेत का नाही, एकदम अशा एकदम स्वच्छ. त्यामुळे त्यांचं जरा तसं झालं. त्यांना आता झाल्या घाई. केव्हा एकदा आम्ही गाणं शिकतोय आणि त्यांच्याबरोबर बसून गाणं त्यांनी अक्क म्हणून दाखवतोय, गाऊन गाऊन दाखवतोय. म्हणतात त्या तसं म्हणल्या की गप्पा मारू नका असं. अहो पण मी कुठे गप्पा मारत होते. आणि ओळख व्हायला पाहिजे ना. म्हणजे आपण म्हणतो की सूर हा गळ्यातून येतो, पण जर तो मनातून आला ना तर तो अजून खुलतो. त्यासाठी तुमचं मन कसं हे मला कळायला हवं ना. होय होय, नाही ते बरोबर आहे. आता आपण सध्या गळ्यावरच फोकस करूया, मनाचं बघू पुढचं पुढं, आहे की नाही? बसू काय? या बसा ना. तसं नाही, गळ्याचं बघूच हो आपण, पण गळा मोकळा व्हायच्या आधी मन नको का मोकळं व्हायला? चा लावूया. हा सा लागला लागला लागला, आता जुळला, आता जुळला. अगदी बरोबर लागलाय. हे तर ठीक आहे हो. त्या दिवशी तुम्ही ती सगळी गँग घेऊन आलता तुमची, ते तबलची धूर काढाल तबल्यातनं, त्याच्या संग संग गाणं म्हणायचं म्हणजे अवघड आहे का नाही? नाहीतर त्यो वाजवायचा लकडी की काठी आणि आम्ही म्हणायचो लाल टांगे वाला. असं व्हायला नको. ते ताल ताल नाही, ते सगळं झालंच. गाण्यात सूर ताल लय हे सगळं महत्वाचं असतंच, पण हे सगळं गाण्याचं तंत्र आहे. गाणं त्याच्या पलीकडे असतं. सूर ताल आणि लय ह्याच्या पलीकडे. आणि मग काय कसं असते गाणं? तुमच्या गाण्यात जर भावनाच नसतील तर तुम्ही सुराचे तालाचे लईचे कितीही पक्के असला तरी गाणं ऐकणाऱ्याच्या मनाला ते भावत नाही. हा बरोबर आहे, पण ते गाण्यात भावना कशा आणतात? अहो सोपं आहे. माणूस म्हणल्यावर त्याच्यात भावना असतातच, आणि तुमच्यातही भावना आहेत. फक्त आता ते गाण्यात कशा उतरवायच्या हे आपल्याला शोधून काढायचंय. आमच्या भावनांचा शोध तो आणि कसा घ्यायचा? पण त्यासाठी तुमच्या भावनांची ओळख नको का व्हायला? आमच्या भावनांसंग कशी ओळख करून घ्या? भावनांसंग कशी ओळख करून घ्या? म्हणूनच मी म्हणते की आपण हे जास्त बोलत राहायला पाहिजे. आपण एक काम करूयात का? इथे बोलण्यापेक्षा आपण बाहेर जरा मोकळ्या हवेत जाऊन बोलूया, म्हणजे चालेल तुम्हाला? चालते मग बाहेर जाऊया. चालते ना. चला. मी काय म्हणते, तुमचं म्हणणं बरोबर आहे, बोलत राहायला पाहिजे, पण तुम्ही इथे बोला ना. इथे कोण आहे तुम्हाला डिस्टर्ब करायला? हो तसं नाही, म्हणजे बाहेर मोकळ्या वातावरणात गेलं की थोडा बदल होतो ना, मूड मध्ये पण बदल होतो. त्यामुळे त्यांना म्हटलं की आपण बाहेर जाऊन बोलूया. मला नाही वाटत मूड मध्ये काही बदल होण्याची गरज आहे. त्याचा गाणं शिकवण्याशी काहीच संबंध नाही ना. हो असं काय करताय? तुम्हाला गाणं का आवडतं? किंवा सुरांचं ज्ञान नसलेल्या माणसालाही गाणं का आवडतं? त्याला काही सूर ताल याची माहिती नसते, किंवा कायकांना तर आपण सुरात गातोय की नाही हेही कळत नाही, पण तरी पण गाणं मात्र आवडतं. कारण त्याच्या मागच्या भावना, इमोशन, त्यांना ते आवडतं ना. आणि तेच भावनांचीच ओळख करून घेण्यासाठी मी त्यांना म्हणत होते की आपण बाहेर जाऊन बोलूया. पण त्या भावना तुम्हाला इथेही कळतील ना, त्यासाठी बाहेर जायची काय गरज नाही का?
आता तुम्हीच सांगा काय करायचं. भुवे, अगं तू इथं काय करतीयस? म्हणजे बाहेर बघ, ती तू नवीन मास्तरीन बाई आणलीस ना व गाणं शिकवाया. ती आणि सुनबाई दोघींच्यात काहीतरी कुरबुरी चालू आहेत बघ. काय? हा, दोघींच्यात वाद सुरू झालाय. आता काय मी काय सांगणार, मला काय याच्यातलं एवढं कळत नाही. तुम्ही म्हणताय ती बी बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ती बी खरं तर बरोबरच आहे. आता काय बघा, मला काय आता गाणं शिकायचं जमल तेवढं, बाकी काय तसा काय विषय नाही. एक्झॅक्टली. तुम्हाला ह्यांना गाणं शिकायचं आहे, तुम्ही गाणं शिकवा ना ह्यांना. अजून शिकवायला सुरुवातच झालेली नाहीये मॅडम. हो नाही, मी तेच करते. सुरुवात आता मी सुरुवातच केली होती. हो ना, पण बाहेर जाऊन विद्यार्थ्याशी गप्पा मारणं यामध्ये शिकवणं कुठे आलं? मॅडम, मी पण शिक्षिका आहे. मी नाही अशी विद्यार्थ्यांशी गप्पा वगैरे मारत. यामध्ये शिकवण्याचा संबंधच येतो कुठे? हो नाही, आता तुम्ही जे शिकवतात ते सगळे विषय वेगळे आहेत आणि मी जे शिकवते तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. आणि शेवटी तुमच्या आणि माझ्या शिकवणीच्या पद्धतीमध्ये फरक असणारच आहे ना, त्यामुळे त्याची तुलना नाहीच होऊ शकत. नाही, शिकवण्याची पद्धत मी समजूच शकते, पण शिकवायला सुरुवात तरी केली पाहिजे ना तुम्ही. सुनबाई, तुम्ही कशाला ढवळाढवळ करताय? हा, नाही मॅडम, मी ढवळाढवळ करतच नाहीये. मी फक्त त्यांना एवढंच म्हणते की तुम्ही लवकरात लवकर शिकवायला सुरुवात करा. अहो पण मी तेच करतेय. आपण तेच करत होतो ना, पण यांना माझी पद्धत पटतच नाहीये. नाही नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीनंच काम करा. हो सुनबाई, तुम्ही तुमच्या शाळेतल्या पोरांना शिकवता तसे यांना पण शिकवणार का कसं शिकवायचं ते? नाही मी तसं म्हणतच नाहीये मॅडम. मी फक्त त्यांना एवढंच म्हणते की शिकवा. त्या फक्त गप्पाच मारत बसतात अधिपतींशी. गाण्याचा क्लास अजून सुरूच केलेला नाहीये. मला कळत नाही की शिकवण्याचा आणि गप्पांचा काय संबंध आहे. आणि आता म्हणत होते की बाहेर जाऊन गप्पा मारायच्यात. ती कुठली पद्धत आहे गाणं शिकवण्याची मला नाही कळत. अहो नाही तसं नाही मास्तरीन बाई, जाऊ दे. तुम्ही तर कशाला एवढं ताण आलाय? उगाच विषय एवढा हार्ड नाही आहे येऊ. ते असंच म्हणत होते आपलं एक सुरुवातीला. जाऊ दे, तुम्ही तर कशाला एवढं हट्टाला भेटला. इथंच बसून आपण बोलूया काय बोलायचं ते. असं काय बाहेरच जायला पाहिजे असं काय नाही. सोडा, एवढं काय नाही. हो पण काय हरकत आहे आपण बाहेर जाऊन बोललो तर? म्हणजे मला कळतच नाही यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय आहे. बरोबर आहे तुमचं. सॉरी मॅडम, मी ऑब्जेक्शन नाही घेते, पण मला खरंच कळत नाहीये गाण्याचा आणि बाहेर जाऊन गप्पा मारण्याचा काय संबंध आहे. हे बघा, माझी हीच पद्धत आहे शिकवण्याची. तुम्हाला पटत नसेल ना तर मी जाते. नाही मॅडम, असा टोकाचा निर्णय घेऊ नका तुम्ही. थांबा ना, आपण काहीतरी तोडगा काढूया यावर. अहो नाही, यातनं काही तोडगा वगैरे निघणार नाही. आणि मुळात ही काही पहिली वेळ नाहीये यांनी असं ऑब्जेक्शन घेण्याची. माझ्या शिकवण्यात सारखे असे अडथळे येणार असतील ना तर मला खरंच इंटरेस्ट नाहीये गाणं शिकण्यात. मॅडम सॉरी, पण त्या रिस्ट्रिक्शन्स मध्ये मी नाही शिकवू शकत.
कशाला तुम्ही उगाच काय तर बोलला त्यासनी? हा घ्या. भावा काही नाही, थोडं अर्जंट आहे. येतोस का फॅक्टरीमध्ये? काय झालं काय बोल की? काही नाही भावा, ते आपलं रेस्टरूमचं काम अडलंय. म्हणजे तो मुकादम म्हणतोय की गोडाऊनच्या बाजूला रेस्टरूम बनवताना येणार, आणि तू जर आलास ना तर तो रेस्टरूमचा प्रश्नही सुटेल. आणि त्याच बायका येणार आहेत, तर त्यांच्या सोयीप्रमाणे आपल्याला रेस्टरूम तिकडे बनवता येईल. बरं बरं, मी येऊ का जरा एक थोड्या वेळाने येतो. हो भावा, तू लवकर ये. तो मुकादम थांबलाय आणि बायकाही येणार आहेत. तू जर आलास ना तर हे काम लवकरात लवकर संपवता येईल आपल्याला. आलो की, आलो, येतो लगेच. आईसाहेब येऊ का मी? जा, तुमच्या मागं लई व्याप आहेत ते बघा. आम्ही इथले व्याप निस्तरतो. हा, जा तुम्ही. काय आता, जाऊ दे, जाऊ दे. येतो. हा, झालं का तुमचं समाधान? हा, अहो तुमच्या आग्रहा खातर आम्ही या सगळ्याला हो म्हणलं. अधिपतीनं गाणं शिकवायची परवानगी दिली, पण आता तुम्ही स्वतःहूनच त्याच्यात खोडा घालायलाय. गेल्या नाही का त्या? आता अधिपती गाणं कसं शिकणार? हा, हे काय झालं अक्षर? अक्षरात तू हे चांगलं नाही झालं. काय बडबड करताय तुम्ही? हो खरंच बायका येणार आहे फॅक्टरीमध्ये. काय तुम्ही जे तोंडात येईल ते बडबड 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 करत सुटता. तुम्हाला कोण सांगितलं? हो मालकांनीच सांगितलंय. बाबू, हा, मी इथं मुकादम हजर. मला नाही सांगितलं मालकानं, तुम्हाला सांगितलंय? काही आपलं तोंडात आलं ते काही बरळायचं. काही सांगू नका हो. आपल्या फॅक्टरीतनी बायका येणार नाही म्हणजे येणार नाही. काय बी आपलं तुमचं मुकादम, ढाकलं सरकार आणि मुकादम काय म्हणताय? डायरेक्ट रमेश म्हणा की. ते जा, ते आतलं युनिट सेट झालं का बघ नीट. काय चाललंय? हे काय म्हणताय का आपल्या फॅक्टरीमध्ये बायका येणार आहेत म्हणून? येणारच आहेत. मग त्यांची सगळी जबाबदारी आपल्यावर, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या शेफ्टीची सगळी काळजी वैयक्तिक लक्ष घालून तुम्ही घेतली पाहिजे. हो हो, आता आपल्या आया बहिणी येणार आहे म्हणल्यावर त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे का नाही? अगदी घेणार, तुम्ही काळजी करू नका. लाखात बोललात. अरे या 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 या, नमस्कार. नमस्कार धाकल्या सरकार. अरे वहिनी, नमस्कार नमस्कार. तुमचे लय उपकार झाले. अहो, उपकाराची कसली भाषा करायला ताई? अहो, तुम्ही सगळ्याजण एवढ्या कामाला वागिनी यायचा म्हणताना तर ह्यो विचार आला आमच्या डोसक्यात. वय त्या दिवशी तुम्ही आलेलंच आमच्या बचत गटात, आमचं काम बघितलं. आम्हासनी वाटलं फॅक्टरीतलं छोटं मोठं काम द्याल आम्हासनी, पण नोकरीच द्याल असं वाटलं नव्हतं. नाही नाही नाही, तुम्ही आमच्या फॅक्टरीत कामाला आला हे आमचं भाग्य, माहित आहे काय? अहो, एवढ्या मोठ्या नावाजलेल्या फॅक्टरीत काम करायला मिळतंय तर मग नाही कोण म्हणणार व. चालतंय मग, हा, उद्यापासून जोरदार कामाला सुरुवात करूया. हे आणि हे मुकादम, नमस्कार. हे सगळं काम तुम्हाला समजून सांगणार. चल. येतो आम्ही. थँक्यू.
मुकदम हो मुकदम. आता खात्री पटली नव? म्हणजे पटायलाच पाहिजे. हा, सगळ्या महिला येणार आहेत, सगळी व्यवस्था चोख लागली पाहिजे. तुम्ही काळजीच करू नका, सरकार एकदम चोख व्यवस्था करतो मी. आवाज लागा कामाला. चला येतो. चला गोसावी बायका येणार आहे कळतात तुम्हाला. चला. सॉरी, मी तुमचंही ऐकलं नाही. बाळा, तू माझं ऐकलं नाहीस हा मुद्दा नाहीये. तुझ्या लक्षात येते का काय झालंय? मी शिकवणार नाही असं म्हणून ती सरगम निघून गेली ग. अधिपतीचं गाणं त्याचं काय होणार आता? बाबा, माझं शिकवण्याला विरोध नव्हताच. आता त्या गप्पा मारत बसल्या होत्या अधिपतींबरोबर. मध्येच म्हणाले आपण आता बाहेर मोकळ्या हवेत जाऊन शिकूया. म्हणजे मला नाही पटलं हे बाबा. असं काय मोकळ्या हवेत गप्पा मारायचंय? अशी काय गोष्ट आहे जी बाहेर जाऊन बोलावी लागते, इथे नाही बोलतायत सगळ्यांसमोर? आणि मुळात त्या संगीत शिकवायला आल्यात, गप्पा मारायचं कारणच काय? हे तुला शांतपणे समजावून सांगता आलं असतं ना बाळा. बाबा, मी शांतपणेच बोलत होते, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. मी सांगू तुझं काय होतंय? काय होतं? अक्षरा, अधिपतीबाबत जास्तच पॉझिटिव्ह होतीस तू. इन्सिक्युअर होतीस. अधिपतीसाठी तू जरा जास्तच पॉझिटिव्ह होतीस. नाही नाही, असं नाही होते काही. नाही होते, असं नाही होते बाबा. असं काहीच नाहीये. अक्षरा, तुझा अधिपतीवर विश्वास आहे? हो. मला सांग, तुला सोडून तो कुठं जाणार आहे? काय इन्सिक्युअर होतेस तू? असं वागून त्याच्यावरती अविश्वास दाखवत नाहीयेस का बाळा? बाबा, माझं फक्त शिकवण्याबद्दलच म्हणणं होतं. माझं एवढंच म्हणणं होतं की शिकवण्यावर फोकस असायला हवा, इतर गोष्टींवर नको. तुझा माझ्यावर विश्वास आहे? हो बाबा. बाळा, मी त्रयस्थपणे बघतोय सगळं. तू इन्सिक्युअर होतेस, पॉझिटिव्ह होतेस, हे मी सांगतोय तुला. आणि तुला कळलंय का बाळा यामुळे काय झालंय? ती मुलगी निघून गेली घरातनं आणि भुवनेश्वरीला हेच निमित्त हवं होतं. अक्षरा, आपण ज्यासाठी हा सगळा आटापिटा केला त्याचं काय होईल आता? सॉरी सॉरी, मला कळली माझी चूक. काय रे बाबा, कशी चालू आहे तुझी गाण्याची शिकवणी? आणि आम्हाला कधी ऐकायला मिळणार तुझं गाणं? आता काय गाणं बिणं ऐकायला मिळत नसते. म्हणजे? अरे बंद पडला गाण्याचा क्लास. बंद झाला? अरे इथं गाण्याच्या मॅडम गेल्या क्लास सोडून. आता काय गाणं बिणं शिकवित नसत्या म्हणल्या. काय? नक्कीच तुझ्या सुराला घाबरली असणार. तसं झालं असतं तरी एक वेळ चालला असतो अंक्या. येऊ म्हणजे वेगळाच विषय हार्ड झाला रे. बायकांचं गणितच वेगळं असते. अरे यांचं वाजलं जरा या गाण्याच्या मॅडमाने आमच्या मास्तरीन बाईंचं. त्यात त्या गाण्याच्या मॅडम गेल्या क्लास सोडून त्या म्हणल्या आता काय गाणं बिणं शिकवत नसते मी. अरे बापरे, असं झालं का? मास्तरीन बाईंचं पण कवा कवा मला कळत नाही रे. तशा त्या समंजस आहेत, संयमी आहेत, माहिती आहे की तुला. आता काय झालं का त्या गाण्याचा कला सुरू झाल्यापासून लई चिडचिड करायला. त्यांची चिडचिड झाली की मग माझी बी चिडचिड होते. रे तुला म्हणलं का नाही मी, बायकांचं गणित छान्या माणसांनी त्या फंदात पडू नये. ते काय सुटता सुटाय नाही गणित. भावा, मला काय वाटतं ना, तू एकदा अक्षराशी बोल आणि तिचं काय म्हणणं ते समजून घे. आणि तिच्यावर उगाच चिडचिड करू नकोस, कळलं का? नाही नाही, त्यांच्यावर मी कशाला चिडतोय. जाऊ दे, चल चल चल, आपण आपल्या कामाला लागू. चल.
बोला, कशाला फोन केला? खरंच सॉरी, मी तडकाफडकी अशी तिकडनं निघून आले तुमचं काम सोडून. पण अहो मी तरी काय करणार, म्हणजे सारखं सारखं होत होतं. त्या सारख्या सारख्या मध्ये येणार असतील तर मी कामावर कसं कॉन्सन्ट्रेट करणार होते? मी फोकसच करता येत नव्हता. पण आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? कुठलं काम सांगितलं होतं? तुमचा फोकस कुठं असायला हवा होता आणि तुम्ही तो कुठं नेला? हा, बरोबर आहे तुमचं, पण मला नाही शक्य होणार आहे आता कधी. नाही म्हणाला बंदी असते आमच्या घरात. आम्ही जे काय सांगतोय त्याला कधीच नाही म्हणायचं नाही. अहो मॅडम, पण मी तिकडनं एवढं बोलून निघाली, आता मी स्वतःहून परत येणं हे मला बरोबर नाही वाटत. तुम्ही परत येणार पण स्वतःहून नाही. सुनबाईच तुम्हाला या घरात परत आणणार. कसं काय? ते तुम्ही आमच्यावर सोडा, आम्ही करू काय करायचं ते. फक्त एक ध्यानात ठेवा, परत आल्यानंतर तुमच्या कामात कुचराई करू नका, कळलं काय? हो मॅडम.